Hello students, I'm Shahaji Thomre sir from Sholapur and today I'm with you. Very easy concept or topic of English grammar, subject and predicate. Subject and predicate. Students, the definition of subject. What is subject? In Marathi, it is called as karta. त्याला आपण उद्देश असंही म्हणू शकतो. कर्ता किंवा उद्देश. Students, the subject of a sentence is noun or sometimes pronoun. वाक्याचा कर्ता हा कधी नाउन असतो, कधी प्रोनाउन असतो. और नाउन इक्विव्हॅलंट about which something is said, about which something is said. Students, वाक्याचा कर्ता the subject of a sentence is noun. वाक्याचा कर्ता हा नेहमी नाउन असतो किंवा प्रोनाउन असतो किंवा नाउन इक्विव्हॅलंट असतो. about which something is said, ज्याच्याबद्दल काहीतरी बोललं जातं, त्याला आपण वाक्याचा कर्ता म्हणतो किंवा आपण त्याला मराठीमध्ये कर्ता किंवा उद्देश असं म्हणतो. आपण जेव्हा एखादे वाक्य बोलतो तेव्हा आपण एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करतो. आणि दुसरी गोष्ट, त्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी काहीतरी आपण सांगत असतो. Now students, let us see about predicate. Predicate in मराठी आपण त्याला विधेय असं म्हणतो. विधेय, predicate. Now the predicate is that we tell about the subject. The predicate is all that. Predicate is all that we tell the predicate is all that we tell about the subject. विधेय म्हणजे
त्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी आपण काहीतरी सांगत असतो. थोडक्यात आपण ज्याविषयी बोलत आहोत ती व्यक्ती किंवा ती वस्तू याचा उल्लेख करणाऱ्या भागाला आपण सब्जेक्ट म्हणतो आणि त्याला मराठीमध्ये उद्देश असं म्हणतात. आणि उद्देशाविषयी म्हणजे त्या कर्त्याविषयी काही सांगणाऱ्या भागाला आपण म्हणतो प्रेडिकेट. थोडक्यात आपण एखादी व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करतो, एखादं वाक्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण एखादी व्यक्ती किंवा एखाद्या वस्तूचा उल्लेख करतो. आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आपण काहीतरी सांगत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला ज्याविषयी बोलायचे आहे तो कर्ता किंवा उद्देश असावे लागते आणि त्या उद्देशाविषयी आपल्याला काही सांगावे लागते किंवा त्यावेळेस आपल्याला एखादं विधान करावं लागतं. म्हणून प्रत्येक वाक्याचे दोन भाग आहेत. ज्याविषयी आपण बोलत आहोत ती व्यक्ती किंवा ती वस्तू याचा उल्लेख करणाऱ्या भागाला आपण उद्देश म्हणतो, ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. आणि नंबर 2, उद्देशाविषयी म्हणजे कर्त्याविषयी काही सांगणाऱ्या भागाला, त्या वाक्याला आपण विधेय किंवा त्याला आपण त्या वाक्याचे विधेय प्रेडिकेट असे म्हणतो. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, उद्देश आणि विधेय, उद्देश आणि विधेय. नाउ थ्रू एक्झाम्पल्स आय विल टेल यू सब्जेक्ट अँड प्रेडिकेट याविषयी आपण बोलूया. थ्रू एक्झाम्पल्स. How to find subject and predicate from a sentence. So, first of all you know the order of a sentence. वाक्यामध्ये क्रम कसा असतो तो आपण समजून घेऊया, मग आपण एक्झाम्पल कडे जाऊया. सब्जेक्ट सुरुवातीला असेल, सब्जेक्ट नंतर वर्ब असेल, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कर्ता, रिमेनिंग पार्ट प्लस रिमेनिंग पार्ट वाक्यामध्ये असतो. स्टुडंट्स अंडरस्टँड, जो क्रिया करतो तो सब्जेक्ट, तो नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल, आणि रेस्ट जो पार्ट आहे वर्ब, ऑब्जेक्ट and complete remaining part, it is called as predicate. याला आपण predicate म्हणायचं. Contains verb, object, rest of the sentence, याला predicate म्हणायचं. कर्ता म्हणजे उद्देश सोडून जो काही भाग त्या सेंटेन्स मध्ये असेल त्याला आपण म्हणायचं predicate. So predicate contains verb, object, remaining part or rest of the sentence. कर्ता जो क्रिया करतो त्याला आपण उद्देश किंवा कर्ता असं म्हणतो, आणि त्या कर्त्याविषयी आपण जे काही बोलतो त्याला विधेय. In English it is called as predicate. Now let us see Rohan ate an apple in the garden. In the garden. Now students, in this sentence which is subject? Rohan is a subject and the remaining part predicate contains
predicate contains verb, object, and rest of the sentence or remaining part of the sentence. Remaining part of the sentence. या वाक्यामध्ये एट वर्ब आहे, an apple object आहे, and in the garden is the remaining part of the sentence. All these things, predicate contains verb, object, and remaining part of the sentence. So Rohan ate an apple in the garden. या वाक्यामध्ये रोहन हा सब्जेक्ट आहे, ज्याला आपण कर्ता म्हणतो, ज्याला आपण उद्देश म्हणतो, आणि विधेय जे आहे ate an apple in the garden याला म्हणायचं predicate. So try to understand some more examples. आपण थोडे समजून घेऊया. Example number 2. The cat caught a mouse yesterday. The cat caught a mouse yesterday. Now, which is the subject and which is the predicate of this sentence? Which is subject and which is predicate in this sentence? Subject, karta. In this sentence, the cat is subject and verb plus object plus rest of the part of sentence, वाक्याचा बाकीचा भाग, this is called as predicate. So caught a mouse yesterday is predicate and the cat is subject. Try to understand one more example of subject and predicate. He has a good memory. He has a good memory. He has a good memory. In this sentence, karta, he, subject, and has a good memory is predicate. So students, subject, karta, uddesh, and remaining part verb, object, rest of the sentence is called as predicate. कर्ता सोडून वाक्यातला जो काही भाग असेल त्याला आपण प्रेडिकेट असं म्हणत असतो. नाउ इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्यामध्ये, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नसतो, लक्षात ठेवा. इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स देर इज नो सब्जेक्ट, त्यात कर्ता वगळला जातो. बट इफ आय से example, sit down. Sit down. This is imperative sentence. But students,
In imperative sentence, indirectly, you is granted as a subject. आज्ञार्थी वाक्यामध्ये you हा कर्ता indirectly असतोच. So in imperative sentence, sit down, in this sentence, sit down is predicate and you is subject. It is not mentioned, तो करता नमूद केलेला नसतो, परंतु यू हा करता आज्ञार्थी वाक्यामध्ये म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरला जातो. इथं यू हे उद्देश म्हणजेच करता हे गृहीत धरले आहे. अँड सिट डाऊन इज प्रेडिकेट. सो स्टुडंट्स, I hope that you understood the concept, subject and predicate. So thank you so much for watching this video. Don't forget to subscribe and don't forget to share and like my videos. Thank you so much.